आजकाल पारंपरिक गोष्टीचा ध्यास खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळे काही माहिती आणि काही टिप्ससुद्धा माहीत असल्या पाहिजे. तर याच्यासाठी खलबत्त्याची आज माहिती घेऊन आलेली आहे. तर त्याचं पूजन हे कसं करायचं हे पण मी सांगणार आहे. तर इथे मी नवीन खलबत्ता घेतला आहे आणि नवीन खलबत्ता म्हटला की त्याच्यात खरं असणारच आणि तो पांढरा शुभ्र. त्याच्यामुळे आपल्याला हा मस्तपैकी काळा कुट्ट बनवायचा आहे. तर पहिल्यांदा आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊया, साध्या पाण्यानेच धुवून घेऊया. तर पहिल्यांदा त्याची खर निघणार, म्हणजे जे पांढरं आहे ते निघणार. आणि नंतर काय करूया की याला जी आपली भांडी घासायची घासणी असते का त्यानं घासून घ्यायचं आहे, म्हणजे स्वच्छ होतं. आपण दुसरी एक प्रोसेस करणार आहोत जी माझ्या मनाची आहे, म्हणजे मला वाटली की ती करावी आणि ती उपयोगाला सुद्धा येते बरं का. तर घासणीने साबणाने घासून घेतल्यानंतर स्वच्छ करायचा आहे तोही. आणि नंतर 2 पाण्याने धुवून घ्यायचं प्रत्येक वेळेस. तुम्ही इन्स्टंटसुद्धा म्हणजे वापरायचं असेल तर ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवीनच. तर इथे मी कोळसा घेतला आहे. कोळशाने काय होतं की जो म्हणजे पांढरा आहे तो काळा होण्यास मदत तर होत नाही, पण जी खर आहे का ती त्याला लागून थोडीशी निघते सर्व. आणि याच्यामध्ये पुढे आपण एक दुसरं एक घेणार आहोत पदार्थ. तर इथे कोळसा मी जी वाटून घेतला आहे, बारीक पेस्ट करून घ्यायची आणि सगळ्याला घासायचं आहे त्या खलबत्त्याला. जर खलबत्ता मोठा असेल तर तोही याला म्हणजे कोळसा वापरून करू शकता. तर इथे मी तासभर भिजत घातलेले तांदूळ घेतलेले आहेत आणि ते त्याच्यात वाटायचे आहेत. चांगली पेस्ट बनवायची, याची बारीक पेस्ट बनवायची आणि त्याला घासायची आहे ती. तर तांदळामुळे काय होते की त्याची बारीक बारीक कडे कोपऱ्याने बसलेली खर असते का ती निघून जाते आणि आपल्याला वापरायला सोपा पडतो. तर इथे मी जे तांदूळ वाटलेले आहेत का ते चांगले घासून घेतले त्या खलबत्त्याला. हा बारकाच खलबत्ता आहे, कारण मी फक्त किचन कट्ट्यावर वापरण्यासाठी हा घेतलेला आहे. म्हणजे सोपा पडतो ना आपल्याला, की लसूण चेचायचं म्हणा, विलायची हे सोपा पडतो. तर इथे तांदूळ वाटल्यानंतर हे स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे. याचा कलर बघा, आता हा ओला आहे त्याच्यामुळे काळा दिसते, पण नंतर वाळल्यानंतर हा पांढराच होणार. तर याच्यासाठी पुढची प्रोसेस म्हणजे 1 चमचाभर मी ते हळद घेतले आणि 1 चमचाभर तेल त्याच्यात मिक्स करायचं आणि थोडंसं सैलसर असं बेटर करायचं आहे. जास्त घट्टसर बनवायचं नाही. आणि तेलामुळे काय होते की हा खलबत्ता काळा होण्यास मदत होते आणि हळदीमुळे याचे प्रोटेक्शन, काही जंतू म्हणा त्याच्यापासून प्रोटेक्शन होते, हाच याचा अर्थ असतो. तर हे सगळीकडं लावून घ्यायचं आहे स्वच्छ, म्हणजे हाताने, स्वच्छ हाताने तर लावूनच घेणार आहे. तर सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आणि सगळीकडे लावून झाल्यानंतर मी काय केलं की 2 दिवस आपल्या किचनमध्येच हे ठेवून दिलं आहे. म्हणजे काय होणार, जे तेल आहे का ते त्याच्यात मुरणार आणि चांगलं हे काळा कुळकुळीत बनण्यासाठी तयार होणार. तर आपलं हे तेल हे मुरले आणि जी हळद आहे का ती वरचीवर बघा अशी कोरडी झाली गत दिसते का नाही, ते तसं होतं. तर रवीला पण तुम्ही लावू शकता तसंच सेम टू सेम. तर इथे मी जे खलबत्ता आहे का 2 दिवसानंतर स्वच्छ घासणीने म्हणजे साबण लावून घासून घेतले, कारण हात तेलकट खलबत्त्याने हात सरकतो, त्याच्यामुळे मी आता हे साबणानं घासून घेणार. स्वच्छ घासून घ्यायचं आहे. याच्या पुढची प्रोसेस म्हणजे आपण बघूया. तर इथे मी धुवून घेतलं आहे. आपल्याला तुम्ही जर मोठा खलबत्ता घेणार असला तर तेही सेम प्रोसेस आहे. तर इथे मी घेतलं आहे गव्हाचं पीठ. तर आमच्या सासूबाई म्हणत होत्या की तू ते गव्हाचं चोथा असतं का तर त्याला लाव, म्हणजे बरं पडेल. पण चोथा काही राहिला नव्हता, कारण मला त्या दिवशी ते घासायचंच होतं. तर त्याच्यामुळे मी काय केलं की गव्हाचं पीठ घेतलं आणि ते त्याच्यात लावलं. तर गव्हाच्या पिठाने काय होतं की जे तेल होतं दुसरं काही असेल तर ते सर्व निघून जातं आणि आपला मऊसूत असा हा म्हणजे खलबत्ता बनतो. तर किती चमकायला लागले बघा त्याचा दगड, मस्त वाटतं ना जेव्हा आपण एखादी पारंपरिक गोष्ट आणतो आणि ते पारंपरिक पद्धतीनेच तयार करतो आपल्या हाताळायला. तर असा हा कोरडा झाला बरं का, आणि किती काळा कुळकुळीत झाला आहे बघा. 2 ते 3 दिवस लागतात तयार व्हायला, काही म्हणजे वेळ लागत नाही. काही गोष्टी हळूच होतात पण चांगल्या होतात. तर इथे आपण याचं पूजन करून घेऊया. पारंपरिक गोष्टीत किंवा आपल्या पूर्वजांनी कुठल्याही गोष्टीचं पूजन हे महत्त्वाचं ठरवलेलं म्हणजे आहेच. त्याच्यासाठी आपण त्यांचं विनम्र अभिवादन करायचं आणि स्वयंपाकघरात आपलं स्वागत करायचं असं असतं. तर हळद कुंकू लावून धूप दीप दाखवून याचं स्वागत करूया. आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल नक्की जाता जाता लाईक करा आणि आपलं चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करा. तर कसा वाटला व्हिडिओ, तोपर्यंत चला हरी विठ्ठल.